आपण ही गोष्ट स्वीकारून आपण रडत आणि कुडत बसण्यापेक्षा आपल्या मुलाला हसत ठेवायचं असेल तर पहिला ती गोष्ट आपण स्वीकारून ते आपण समजून घेऊन त्याच्याशी वागलं पाहिजे. आनंदाचा क्षण म्हणजे आता तो खेळायला वगैरे शिकलाय. बागेत गेले की तो सगळ्या गोष्टी खेळतो नॉर्मल मुलांसारखं. ते खूप आनंदी वाटते. आधी कसं नुसतं बघायचं आणि पळून जायचं, आता तसं नाही. तो खेळायला शिकलाय, त्याचा खूप आनंद वाटतो. मग न्यायला पण उत्सुकता वाटते. आपला जर विचार केला भारताचा तर आपल्यामध्ये सुद्धा अजूनही आपलं शिक्षण म्हणा किंवा अनेक बाबतीमध्ये मग आता युनिव्हर्सिटी आपल्या त्याचं रँकिंग जगामध्ये खूप कमी आलं. परवा आपण जेव्हा रँकिंग बघितलं पुणे विद्यापीठाचं रँकिंगसुद्धा कितीतरी कमी आलं. म्हणजे आपल्या अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर म्हणजे एकूण शिक्षणाकडं आपलं थोडंफार दुर्लक्ष झालं की काय अशी म्हणण्याची परिस्थिती आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जर सक्षम करायचं असेल तर आजच्या जगामध्ये तोंड देता येईल असे विद्यार्थी आपल्याला आज घडवणं आवश्यक आहे की जे या सगळ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. खूप आता AI जग पुढं गेलेलं आहे. आपल्या पुढं अनेक देश जात आहेत. त्याच्यासाठी आपल्या ती स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना सक्षम करणं हे अधिकाधिक गरजेचं आहे. आजपर्यंत चेतना संस्थेमध्ये अनेक अचिव्हमेंट झालेले आहेत आणि आमच्या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं सांस्कृतिक विभाग असू दे, क्रीडा विभाग असू दे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रावीण्य आमच्या मुलांनी मिळवलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट आमच्या मुलांनाही झालेला आहे. आणि आमच्या संस्थेचं नाव आज नुकतं महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशभर आणि जगभरातसुद्धा आज नाव आहे. यशस्वी माणसाच्या कथा या आपल्याला नेहमी प्रेरणा देतात, पण परिस्थितीशी झगडणाऱ्या ज्या कथा असतात त्या आपल्याला जीवनाला प्रेरणा आणि चेतना देत असतात. हे सांगण्याचं कारण असं कारण सध्या आपण आहोत चेतना अपंग मतिविकास या संस्थेमध्ये आणि आज जागतिक विद्यार्थी दिन. समाजामध्ये अनेक विद्यार्थी आपापल्या परीनं आपल्या जीवनाला आकार देत आहेत, परंतु मतिमंद हा काही रोग नाही, ती एक अवस्था आहे. परंतु त्या अवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना स्वतःला एस्टॅब्लिश करणं, स्वतःला घडवणं हे किती चॅलेंजेस आहेत हे त्या विद्यार्थ्यांनाच, त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या शिक्षकांना माहीत आहे. परंतु असं म्हणतात ना, खुदी को कर बुलंद इतना की खुदा भी खुद बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपला प्रभाव, आपली एक नवीन ओळख या समाजामध्ये निर्माण केलेली आहे. चला आज माझ्यासोबत जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त चेतना विकास मंदिरातील या विद्यार्थ्यांशी, तिथल्या पालकांशी, तिथल्या शिक्षकांशी संवाद साधूया. स्वावलंबनाचे धडे घेत स्वतःच्या पायावरती आपलं जीवन घडवणारे हे विद्यार्थी या ठिकाणी विविध कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन आपापल्या परीनं अनेक गोष्टी तयार करीत आहेत. आपण या विद्यार्थ्यांशी आज संवाद साधूया. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण विद्यार्थ्यांशी आज गप्पा मारूया. काय नाव तुझं? अथर्व इंद्रजित हरदास. अच्छा, तू काय करतोयस आत्ता सध्या? फाईल मेकिंग. फाईल मेकिंग. कुठल्या कुठल्या फाईल बनवतोयस तू? ऑफिस फाईल, स्प्रिंग फाईल, बॉक्स फाईल, रजिस्टर, पोर्टफोलिओ फाईल इत्यादी. अच्छा, तू सगळं स्वतःच्या हाताने हे सगळं बनवतेस? हो. अच्छा, तुला कोण शिक्षक आहे, कोण शिकवतं या सगळ्या गोष्टी? अवधूत सर आणि जांभळे सर. अवधूत सर आणि जांभळे सर. अच्छा, ह्या बॉक्स फाईल तयार तू करतोस त्यावेळेस तुला मजा येते या सगळ्या गोष्टी बनवायला? हो. अच्छा, सध्या तू कुठं शिकतोयस? नवजीवन गटात. नवजीवन गटामध्ये. याच्यामध्ये एक 2-3 असे गट आहेत की जे 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांना नवजीवन हा गट आहे आणि त्या गटामध्ये ही मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून त्या ठिकाणी हे बॉक्स वगैरे बनवत आहेत. अथर्वचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. अथर्व, काही दिवसांपूर्वी कम्प्युटरच्या क्विज होत्या आणि त्या क्विजसाठी सुद्धा तू गेला होतास. कुठे गेला होतास? मुंबईला गेला होतास? याच्या अगोदर कधी मुंबईला गेला होतास? नाही, पहिल्यांदाच गेला होतास? पहिल्यांदा. अच्छा, काय होतं मुंबईमध्ये? क्विज कॉन्टेस्ट.
क्विज कॉन्टेस्ट. काय होतं क्विज कॉन्टेस्ट म्हणजे कसं असायचं तिथं ते? म्हणजे प्रश्न येत होते आणि आम्ही पटकन त्याची उत्तर देत होतो. अच्छा, म्हणजे कम्प्युटरवरती प्रश्न यायचे आणि पटकन तुला उत्तरं द्यायची. हो. अच्छा, कुठला एखादा प्रश्न आठवतोय तुला? हम्म. किती वेळात उत्तर देत होतास तू? 1 मिनिटात. 1 मिनिटात उत्तर द्यायचंस. किती जण होते विद्यार्थी तिकडं? दोघंच. अच्छा, तुम्ही दोघं जण गेला होतात आणि बाकीचेही विद्यार्थी आले होते. त्याच्यामध्ये नंबर आला ना तुझा? होय. दुसरा नंबर आला. अरे वा, तुझा अभिनंदन, तुझा 2रा नंबर आला. तर बॉक्स फाईल तयार करताना मजा येते तुला? हो. अच्छा, आता बॉक्स फाईल केल्यानंतर पुढं काय करणार मग आता? रिपीट लावून रिपीट लावणार. तर ही मुलं त्यांना शारीरिक आणि मानसिक रीतीनं काही मर्यादा आहेत, परंतु त्याही मर्यादेवरती मात करत आपल्या पायावरती उभा राहत आहेत. आणि एवढंच नव्हे तर अथर्वनं मुंबईमध्ये जी क्विज कॉम्पिटिशन झाली त्या क्विज कॉम्पिटिशनमध्ये त्यानं 2रा क्रमांक मिळवला. आणि ही किती मोठी अभिमानाची गोष्ट या संस्थेसाठी आणि या अथर्वच्या आईवडिलांसाठी आहे. अजून आपण काही विद्यार्थ्यांशी गप्पा मारूया. शेंगतेल बनवतोय. शेंगतेल, खोबरेल तेल. शेंगतेल आणि खोबरेल तेल बनवतोय. कसं? काय 24. अच्छा. आणि खोबरेल तेल आम्ही 130 रुपयाला 200 मिली. परत घेतो, तुला परत येण्याचा खूप त्रास होणार. काय बनवताय तुम्ही इथं? शेंगतेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल पण काढतोय आम्ही. मोहरंग तेल काढतोय. अच्छा, या ठिकाणी ही विद्यार्थी सगळे तेल बनवतात आणि हे तेल बनवून ते बाजारामध्ये विकतात. सध्या आपण आहोत बेकरी विभागामध्ये, ज्या ठिकाणी हे विद्यार्थी बेकरीसाठी लागणारे जे गोडधोड पदार्थ आहेत ते या ठिकाणी बनवतात. बिस्किट असू दे, केक असू दे, कशा पद्धतीने ते बनवतात आपण जाणून घेऊया. पण या बेकरी विभागामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे याच बेकरी विभागामध्ये काम करणारी एक मुलगी आहे जिनं भारताचं प्रतिनिधित्व वेटलिफ्टिंगसाठी केलं. आणि एवढंच नव्हे तर भारतासाठी तिनं कांस्य पदक जिंकलं. आपण तिच्यावर गप्पा मारूया. तुझं नाव काय? प्रतीक्षा प्रदीप कराळे. अच्छा, प्रतीक्षा, तू काय करतेस? मी हां मागच्या वर्षी अबुधाबीला जाऊन आले. हां. तर तिथं मी कांस्य पदक मिळवलेलं आहे. तर मी एवढे 4 शब्द बोलून मी माझे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. अच्छा, कशामध्ये तुला कांस्य पदक मिळालं? वेट लिफ्टिंगमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये. बाकीच्या देशाचे पण लोक आले होते तिकडे? आलेले होते. अच्छा. अबुधाबीला गेलेले होते. अच्छा, अबुधाबीला गेली होती. अच्छा, वेटलिफ्टिंगमध्ये तुला मिळालं. अच्छा, तू बेकरीचं इथं प्रोडक्ट्स करतोस. तू गोव्याला गेला होतास, काय केलंस तू गोव्यामध्ये? गोव्यामध्ये केक बर्थडे केक आणि लादीपाव आणि बर्थडे केक त्या ठिकाणी. तुला त्या ठिकाणी तुझा तिथं नंबर आला होता गोव्याला? नाही आला, पण तू सगळ्यांना केक खायला घातलास. तर हेच या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य आहे की ही मुलगी तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि भारतासाठी कांस्यपदक जिंकलं. तर याच बेकरी विभागामधला हा मुलगा गोवा या ठिकाणी एक क्युझिनची कॉम्पिटिशन होती, त्या ठिकाणी त्यानं केक बनवले आणि त्याचसोबत लादीपाव बनवलेत आणि सगळ्यांना त्यानं खाऊ घातलं. ही जिद्द असते. तर बेकरी विभागामध्ये या मुलांना खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या एक शिक्षिका या ठिकाणी आहेत. आणि विशेष म्हणजे की त्यांची ही मुलगी ही एक स्पेशल चाइल्ड आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या शिक्षकानं घडवणं हे वेगळं, परंतु स्वतःच्या पोटच्या मुलाला आईनं आकार देणं ही वेगळी गोष्ट असते. आज आपण पूर्वाच्या आईशीच गप्पा मारू. आपली मुलगी कशी आहे इथं? माझी मुलगी 21 वर्षाची आहे. ती स्पेशल चाइल्ड म्हणजे सेलेब्रो पाल्सी आहे. ती इथं कामायनी गटामध्ये काम करते. त्यामध्ये ती धूपकांडी वगैरे बनवण्याचं ते काम करते. कशा पद्धतीनं म्हणजे या मुलांना म्हणजे तुमची पूर्वाला वाढवत असताना काय चॅलेंजेस होते, काय ते जीवनातली सगळी वादळ होती? पूर्वा म्हणजे जन्मताच रडली नव्हती.
त्यामुळे फोर्सेड डिलिव्हरीमुळे ती सेरेब्रल पाल्सी झाली. तिच्यासाठी तिचे पप्पा, मी, तिचे आजी आजोबा त्यांनी तिच्यासाठी म्हणजे फिजिओ, स्पीच, स्पेशल एज्युकेशन ते सगळं आम्ही दिलं. आम्हाला म्हणजे 7 ते 8 महिन्यांनी समजलं की ती एक स्पेशल चाइल्ड आहे. त्याच्यानंतर आम्ही वयाच्या तिला 10 ते 11व्या वर्षी इथं चेतनामध्ये पाठवलं. म्हणजे जर आपला सपोर्ट असेल घरातल्यांचा, परत शाळेतला, तर आपलं मूल एखादं म्हणजे थोडंफार नॉर्मल लाईफ जगू शकते असं मला वाटतं. एखाद्या आईला पहिला प्रश्न येतो की माझ्याच वाट्याला काय आलं, आणि तिथून त्या मुलाला पायावरती उभं करणं, हा सगळा जो प्रवास आहे मधला जो प्रवास आहे तो खूप कष्टदायी असतो. की माझ्याच वाट्याला काय आलं, माझा मुलगा इतरांच्यासारखा होईल की नाही, एक आई म्हणून, आणि त्यातही मुलगी असेल तर बरेच प्रश्न मनामध्ये असतात. काय तुमच्या नेमक्या भावना होत्या? ज्यावेळेला मला समजलं की पूर्वा स्पेशल चाइल्ड आहे त्यावेळेला म्हणजे खूप वाईट वाटलं. पण आपण आता हे आहे हे सत्य स्वीकारलेलं मी, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता. तिच्या बाबांनी त्याच्यासाठी मला साथ दिली, भरपूर साथ दिली. पण वाईट वाटलंच की आपलं म्हणजे मलाच का असं, माझ्याच नशिबाला का. पण बाकीचा विचार केला की आपली मुलगी इतर मुलांच्यापेक्षा बरी होऊ शकते जर आपण तिला असं स्पेशल सगळं जर दिलं, म्हणजे शिक्षण म्हणा किंवा थेरपीज जर दिल्या, स्पीच थेरपीज यासारख्या थेरपी दिल्या, तर ती बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित होऊ शकते असं मला वाटलं. त्यामुळं आम्ही तिच्यासाठी केलो. सध्या या ठिकाणी चेतना अपंग मती विकासमध्ये आपण काय म्हणून जबाबदारी सांभाळता? मी बेकरी विभागामध्ये निदेशक म्हणून काम बघते. माझ्याकडे एकूण 13 मुलं आहेत. त्यामध्ये आतिक, इरम, निदा, परत विश्वजित, प्रतीक्षा आणि बाकी एकूण 13 मुलं माझ्याकडे असतात. त्यामध्ये आतिकनं बऱ्यापैकी आता म्हणजे त्याला मी 2 वर्षात शिकवलं आहे बऱ्यापैकी चांगलं. तो जरी मी नसेल तरी तो म्हणजे हे युनिट बऱ्यापैकी तो सांभाळू शकतो. आणि त्यामध्ये आमची शतावरीची जी बिस्किट आहेत ती फेमस आहेत सगळ्यात जास्त. त्यामध्ये म्हणजे डिंकाचे लाडू ज्या प्रकारे असतात त्या बनवले. त्यामध्ये 18 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स असतात. ती आतिक सगळी एकटा म्हणजे हे करू शकतो. त्याला वजनाचं ज्ञान आहे. तो शाळेतून कार्यशाळेत त्याला, त्यामुळे शाळेतल्यांनी पण त्याच्यासाठी भरपूर कष्ट केले. आतिकला वजनाचं ज्ञान आहे, त्याचबरोबर इन्ग्रेडियंट्स जमा करायचं ज्ञान आहे. निदा ही पीठ चांगलं मळून देते. इरम पॅकिंगसाठी मदत करते. बाकीची मुलं ज्याच्या त्याच्या परीनं मदत करून आमचं म्हणजे हे बिस्किटचं युनिट छान चालू आहे. तुमचं बिस्किटचं युनिट छान चालतं, आणि याचीच एक पोचपावती म्हणून तुम्हाला एका झी सारख्या वाहिनीनं बोलावलं होतं. काय अनुभव होता तो? छान अनुभव होता. म्हणजे तिथं मला त्यांनी 2 फॅमिलीची कंपेअर करण्यासाठी, म्हणजे जर सपोर्ट असेल तर आपण काय करू शकतो आणि नसेल तर काय होऊ शकतं हे ह्याच्यासाठी बोलवलेलं. माझा अनुभव छान होता. त्यामध्ये मी आतिक आणि इरमलासुद्धा घेऊन गेलो होतो. माझे सासू सासरे होते, माझे मिस्टर आणि आमची म्हणजे विथ फॅमिली आम्ही गेलो होतो. जसं हे बेकरी प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही साखर मिसळता, त्या पदार्थाला गोडी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, तसं तुमच्याही जीवनातून या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची गोडी आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता. त्याबद्दल तुमच्या कार्याला खरंच TV नेक्स्ट मराठीचा सलाम आहे. हे विद्यार्थी फक्त कौशल्यच शिकत नाही तर त्याचबरोबर शारीरिक असणारे खेळसुद्धा शिकतात आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवतात. चेतना अपंग मतिविकास या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी हे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकलेले आहेत. नुकतीच एक विद्यार्थिनी ही या ठिकाणी राष्ट्रीयत्वाचं प्रतिनिधित्व भारतासाठी करते आहे. आपण तिच्यावर गप्पा मारू. काय नाव तुझं? श्रेया. श्रेया, ओके. काय शिकतेस तू इथं? खेळ. अच्छा, कुठला खेळ आवडतो तुला बाळा? पॉवर लिफ्टिंग. पॉवर लिफ्टिंग, अच्छा. पॉवर लिफ्टिंगसाठी तू नॅशनलला खेळलीस? अच्छा. कितवा नंबर आला तुझा? पहिला नंबर आला पॉवर लिफ्टिंगमध्ये. अच्छा, तू दररोज प्रॅक्टिस करतेस? अच्छा, तू दररोज प्रॅक्टिस करतेस. ज्यावेळेस तुझा नंबर आला, तू शाळेमध्ये आलीस, तुझं कसं स्वागत केलं ग? फुलांनी केलं आणि टाळ्या वाजवत होते सगळेजण. अच्छा, तुला अजून हे करून परत खेळायला आवडेल पॉवर लिफ्टिंगमध्ये? हो. अच्छा, तर या मुलांच्या या जिद्द आहेत की मी जरी नंबर माझा आला तर मला अजून काहीतरी करून दाखवायचं आणि त्यासाठी कष्ट करण्याची माझी तयारी आहे. आणि ती नॅशनल खेळून आले. आमची अशी अपेक्षा आहे की तू इंटरनॅशनलसुद्धा खेळावं आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदक मिळवून आणावं. यस. प्रत्येक आईवडिलाला वाटतं की आपला मुलगा शिकावा, मोठं व्हावं, आणि त्यासाठी आईवडील काबाड कष्ट करतात. परंतु ज्यावेळेस
एखादा मुलगा शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या एका मर्यादेमध्ये आहे, मतिमंद आहे असं जाणवतं, त्यावेळेस आईवडिलांवरती अक्षरशः एखादा डोंगर कोसळतो. पण त्याही परिस्थितीमधून आपल्या मुलाला शिकवण्याची त्यांची जिद्द असते. असेच काही पालक या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधू. नमस्कार, आपलं नाव? मी वैशाली शिंदे. वैशाली शिंदे, आपण कुठले? आम्ही कोल्हापूरचेच, इथंच दुधाळीतले. हो. इथं कोण शिकतं? माझा मुलगा श्रीवर्धन शिंदे. श्रीवर्धन शिंदे सध्या कुठल्या वर्कशॉपमध्ये आहे तो? तो वर्कशॉपमध्ये नाही आहे, आता शाळेत आहे, अजून पालवी गटात आहे. अच्छा. हां, तर आता श्रीवर्धनचा तसं हे डिसेबिलिटी 75% आहे. आणि शाळेत आल्यापासून खूप छान त्याच्यात बदल दिसत आहेत. जर म्हणजे ऑटिझम आहे तो, तर थोडा हायपर असा खूप होता. जेव्हा शाळेत घालायच्या अगोदर त्याच्यात सांभाळायला, बाहेर वावरायला, समाजात न्यायला आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येत होते. पण शाळेत आल्यापासून त्याचं असं म्हणजे कसं वावरावं, चार चौकात कसं जावं, ह्या गोष्टींची समज वाढली. त्यामुळं आता त्याला आम्ही बाहेर घेऊन जाऊ शकतो. तो बऱ्याचशा गोष्टी शाळेतही करतो. असं आता खेळात त्याची आवड आहे, तर तो छान स्विमिंग करतो, सायकल छान चालवतो. तर शाळेत म्हणजे स्पर्धेसाठीही त्याला बाहेर घेऊन नेलं जातं. तर मागच्या वर्षी तो जिल्हास्तरीय 3रा नंबर आला होता त्याचा. कशामध्ये आला होता 3रा नंबर? स्विमिंगमध्ये. स्विमिंगमध्ये 3रा नंबर आला होता. तर म्हणजे ती त्याच्यासाठी एक खूप मोठी अशी गोष्ट आहे. तर खूप त्यांच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींकडं खूप छानपणे असं त्याच्यासाठी मोठी गोष्ट तर आहेच, पण आई म्हणून तुम्हालाही मोठा अभिमान. हो. तर आपलं नाव काय? माझं नाव मेघना शिंदे. अच्छा, कोण आहे इथं आपलं? माझाही मुलगाच आहे आणि त्याचं नाव त्रिलोक अमोल शिंदे. अच्छा. सध्या तो काय शिकतोय? तो शाळेत आहे, संमती वर्गात, आणि तोही ऑटिझम आहे आणि भयंकर हायपर आहे. त्याच्यामुळे शाळेमध्ये येण्यासाठी त्याला भरपूर औषधं देखील चालू आहेत. त्याच्या बेसिसवरती तो शाळेत थांबतो. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही खूप फेस करत करत आता शाळेत थांबू शकतो अशा पद्धतीने मुलांना औषधं देऊन हे करून ह्याच्यातनं आम्ही बाहेर पडत असतो. नाही, त्याच्यासाठी आम्हाला भरपूर म्हणजे असे ऑटिझम मुलं जे हायपर आहेत त्यांच्यासाठी टीचरांना काही त्रास होऊ नये, मुलांना काही त्रास होऊ नये, ह्या गोष्टी बघून आम्हाला शाळेत मुलांना ठेवावं लागतं. आता शिकण्याची त्याची वृत्ती कशी आहे? वृत्ती शिकण्याची म्हणजे तो ओके आहे, पण इथे आल्यापासून तो शांत राहायला शिकायचा प्रयत्न करतो आहे. ह्याच्यातच आम्हाला आनंद आहे. शांत राहणे, आम्हीही शांत आनंदित. अच्छा. आपलं कोण आहे ताई? आपलं नाव काय? माझा पण मुलगाच आहे, विद्या काळे माझं नाव. तो पण ऑटिस्टिकच आहे. आता तो 7 वर्षाचा आहे. खूप प्रॉब्लेम आहेत त्याच्यात, हायपरपणा भरपूर आहे. म्हणजे त्याचं कसं असतं की त्याच्या मर्जीप्रमाणे वागायला पाहिजे. समाजात नेलं की तो तिथं थांबायला तयार नसतो. इवन बागेत नेलं, कुठे पण नेलं तरी. आत्ता तो स्टेबल झाला आहे थोडा, फक्त शाळेत, बाहेर नाही अजून. आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला स्टेबल करण्यासाठी. टीचरांनी आता त्याला 11 ते 5 तो थांबायला लागला आहे. त्यामुळं टीचरांनाच खूप मोठं हे दिलं पाहिजे. तर पहिले 2 वर्ष मला असं वाटत होतं की मी शाळेत घेऊन येते, पण हा इतका रडतोय तर इतकं का रडवायचं, असं थोडं मनाला लागलं होत होतं. पण टीचर म्हटले तुम्ही प्रयत्न सोडू नका, चालूच ठेवा. मग आता त्या 11 ते 5 त्याला बसून घेतात. त्यामुळे मला पण थोडं समाधान मिळालं की बाबा तो येतोय आणि थांबतोय तरी. आता थोडं थोडं तो करायला पण लागला आहे सगळ्या गोष्टी, पण जरा जास्त प्रयत्न करायला लागतात. केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. मला एक शेवटचाच प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळेस हा काही आजार नाही, मतिमंद ही एक अवस्था आहे, आणि त्या अवस्थेमध्ये एक आई म्हणून तुमचा खूप मोठा संघर्ष राहतो की बाकीच्या ज्यावेळेस मुलांकडे आपण बघतो आणि आपल्या मुलांकडे ज्यावेळेस पाहतो, तर याच्यामधून कसं तुम्ही स्वतःला हे करता? कसं आहे, हे पहिलं दिलेलं आहे ते आमच्यासाठी, आम्ही आता स्वीकारली ती गोष्ट, आणि स्वीकारल्याशिवाय आम्ही पुढं जाऊ शकत नाही. त्यात म्हणजे जेव्हा सुरुवातीला ह्या गोष्टी समजल्या त्यावेळी आम्हालाही खूप त्रास झाला की आमचंच मूल का. पण ही गोष्ट स्वीकारून आपण रडत आणि कुडत बसण्यापेक्षा आपल्या मुलाला हसत ठेवायचं असेल तर पहिला ती गोष्ट आपण स्वीकारून ते आपण समजून घेऊन त्याच्याशी वागलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही
तसं तज्ज्ञांचे सल्ले घेत आता आम्ही काय केलं पाहिजे, कसं त्याच्याशी वागलं पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही समजून घेऊन त्याच्याशी वागत मग पुढं चाललो. त्याला सुखी आणि समाधानी ठेवणं हे आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. त्यामुळं आम्ही त्या दृष्टीनं आता याच्या अगोदर मुलाचं वर्तन वगैरे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं, किती त्रास आहे. आता आनंदाचा क्षण काय वाटतं मुलाच्या बाबतीमध्ये? आनंदाचा क्षण म्हणजे आता तो खेळायला वगैरे शिकला आहे. बागेत गेले की तो सगळ्या गोष्टी खेळतो नॉर्मल मुलांसारखं. ते खूप आनंदी वाटते. आधी कसं नुसतं बघायचं आणि पळून जायचा, आता तसं नाही. तो खेळायला शिकला आहे, त्याचा खूप आनंद वाटतो. मग न्यायला पण उत्सुकता वाटते की बाबा आपण इतकं नेतोय तर तो काहीतरी करतोय, खेळतोय, त्याचं समाधान वाटतं. सविता हुद्दार, माझा मुलगा विनायक हुद्दार आशा गटात शिकतो आणि CPI आणि हाताबायात बळ नसलेला असा. आता इथं सुरुवातीला आल्यानंतर चालत बोलत नव्हता. मग सुरुवात बसायचं फक्त, स्टँडिंग फक्त चांगली होती. मग आता पाऊल ठेवायला शिकला, त्यानंतर चालायला बोलायला पण 1-2 आईबाबाचे 2 शब्द शिकला. आणि बाहेर परवडत नव्हतं फिजिओथेरपी. इथं शाळेत फिजिओथेरपी आहे, स्पीच थेरपी आहे आठवड्यात 2 वेळा. त्याच्यामुळं मुलग्यात सुधारणा झाल्या आणि आम्हाला वाटतं आम्ही चांगली शाळा निवडलो आहे. बरं वाटतं इथं आल्यानंतर. म्हणजे दुसरं बाहेर गेल्यानंतर कसं वाटायचं, मुलं सगळी वेगवेगळी अशी मुलं वाटायची. इथं आल्यानंतर वेगळं वाटत नाही असं. हां, बरं, आनंद आहे आम्ही. एकंदरीतच या ज्या माता आहेत, या आईंच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ते हास्यच बऱ्याच गोष्टी सांगून जातात. आता या विद्यार्थ्यांना घडवणारे जे शिक्षक आहेत किंवा कार्यशाळेचे जे अधीक्षक आहेत, आपण त्यांच्यावर गप्पा मारूया. नमस्कार. संपूर्ण जगामध्ये 17 नोव्हेंबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात खरं तर 17 नोव्हेंबर 1939 साली जेव्हा नाझींनी आक्रमण केलं होतं, तेव्हा प्रागमधल्या काही विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात बंड केलेलं होतं आणि त्याला नाझींनी अतिशय क्रूरपणे ते बंड मोडून काढलं. जवळपास 1200 विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये त्यांनी पाठवलं आणि झेकोस्लोव्हाकियामधली सगळी विद्यापीठं त्यांनी बंद करून टाकली. तर या बंडाची कुठेतरी आठवण आपण ठेवली पाहिजे आणि म्हणून तो दिवस हा सगळीकडे विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. आता संपूर्ण जगभरात साजरा करत असताना काहीतरी थीम असते प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवसाची. तर यावर्षीची जी थीम आहे ती म्हणजे बदलाचे प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना सक्षम करा. ते बदल घडवून आणणारे असतात. एम्पॉवरिंग द स्टुडंट्स ॲज एजंट ऑफ चेंज, अशी ती थीम आहे. म्हणजे ते विद्यार्थी ही बदलाचे प्रतिनिधी आहेत. कारण कुठल्याही देशामध्ये बदल जो घडवून आणतात ते तरुण पिढी घडवून आणत असते. त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सगळं जे बदल घडवून आणण्याचं काम आहे ते त्याने अधिक सक्षमपणे करावं, यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना सक्षम करा, अशी ही थीम यावर्षीची आहे. आपला जर विचार केला भारताचा, तर आपल्यामध्ये सुद्धा अजूनही आपलं शिक्षण म्हणा किंवा अनेक बाबतीमध्ये, मग आता युनिव्हर्सिटी आपल्या त्याचं रँकिंग जगामध्ये खूप कमी आलं. परवा आपण जेव्हा रँकिंग बघितलं, पुणे विद्यापीठाचं रँकिंगसुद्धा कितीतरी कमी आलं. म्हणजे आपल्या अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर म्हणजे एकूण शिक्षणाकडं आपलं थोडंफार दुर्लक्ष झालं की काय, अशी म्हणण्याची परिस्थिती आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जर सक्षम करायचं असेल तर आजच्या जगामध्ये तोंड देता येईल असे विद्यार्थी आपल्याला आज घडवणं आवश्यक आहे, की जे या सगळ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. खूप आता AI जग पुढं गेलेलं आहे. आपल्या पुढं अनेक देश जात आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ती स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना सक्षम करणं हे अधिकाधिक गरजेचं आहे. हे जे विद्यार्थी सक्षम होतील ते केवळ आपल्यापुरतं नव्हे तर संपूर्ण जगालाच काहीतरी देऊ पाहतील. अनेक विद्यार्थी आपल्याकडे असे घडलेले आहेत की ज्यांनी जगाला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, पण आज कुठेतरी आपण त्यांच्या तुलनेत मागं पडतो का असा विचार आपण करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सक्षम करा, त्यांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना चांगले रोजगार द्या, म्हणजे कुठेतरी ते या जगामध्ये पुढे येतील. बदलाचे प्रतिनिधी जे आहे म्हणून त्यांना संबोधलं गेलेलं आहे ते कुठेतरी खरंच योग्य ठरू दे, त्यासाठी आपले प्रयत्न सार्थकी लागू देत, असं या निमित्तानं सगळ्यांना सांगावं असं वाटतं. मी वास्तविक दिव्यांगाच्या क्षेत्रात काम करतो. आमच्या या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशाच प्रकारच्या गोष्टींची गरज आहे. त्यांनासुद्धा सक्षम करण्याची सगळ्यांनी गरज आहे. त्यामुळे हे यासुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना पण लागू पडतं, हा जो थीम आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना सक्षम करा या समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी, अशी सगळ्यांना एक आव्हान या निमित्तानं मी करतो. आणि हा विद्यार्थी दिवस जो आहे तो सगळीकडं अत्यंत उत्साहानं साजरा केला जावा असं सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. नमस्कार. मी कृष्णात चौगले, व्यवस्थापकीय अधीक्षक, चेतना अपंगमती विकास संस्था.
आमच्या चेतना अपंगमती विकास संस्थेतर्फे चेतना व्यवसाय प्रशिक्षण उत्पादन केंद्र हे सुरू केलेलं आहे आणि यामध्ये 110 विद्यार्थी शिक्षण आणि पुनर्वसनाचं काम या ठिकाणी करतात. तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं ते वेगवेगळ्या प्रकारचं व्यवसायांचं प्रशिक्षण देऊन मुलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करत असतो. विविध प्रकारच्या व्यावसायिक कौशल्यातून मुलांना अनेक प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी शिकण्याचा ते चांगले प्रयत्न करतात आणि त्यातून त्यांना आपण त्यांना विद्यावेतनसुद्धा त्या माध्यमातून देत असतो. चेतनानं आत्तापर्यंत काय काय अचिव्हमेंट्स केलेले आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून? मग कोण इंटरनॅशनलला गेला असेल, बेकरी प्रॉडक्टच्या माध्यमातून असेल किंवा एकंदरीतच चित्रपटाच्या माध्यमातून असेल. आजपर्यंत चेतना संस्थेमध्ये अनेक अचिव्हमेंट झालेले आहेत आणि आमच्या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं सांस्कृतिक विभाग असू दे, क्रीडा विभाग असू दे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रावीण्य आमच्या मुलांनी मिळवलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट आमच्या मुलांनाही झालेला आहे. आणि आमच्या संस्थेचं नाव आज नुकतं महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशभर आणि जगभरातसुद्धा आज नाव आहे. जे काही अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नॅशनल, इंटरनॅशनल खेळलेल्या आणि चित्रपटाविषयी आमच्या मुलांच्यावर आधारित एक आम्ही असू लाडक्या चित्रपट या ठिकाणी झाला. सुबोध भावे हे त्यामधले प्रमुख कलाकार होते आणि अभिराम भडकमकर यांनी त्या चित्रपटाचं शूटिंग घेतलं होतं. गेले 1.5 महिना या शाळेमध्येच आपल्या शूटिंग सुरू होतं आणि त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी एक अशी अचिव्हमेंट केली की भारतातील हा पहिला चित्रपट असेल की ज्या चित्रपटामध्ये बौद्धिक अक्षम मुलांनी स्वतः भूमिका केली होती आणि त्यामुळे 2013चं जे काय जी सिने अवॉर्डचे पारितोषिक होतं ते आमच्या चेतनाच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालं आहे. शिवाय क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवललासुद्धा आमच्या मुलांनी खूप प्रावीण्य मिळवलेले आहेत. आमचे अशी काही विद्यार्थी आहेत त्यामध्ये अमित सुतार, तो अमेरिकेला फुटबॉल संघाचा कर्णधार होता. अमेरिकेला त्याची फुटबॉल संघासाठी निवड झाली होती. शिवाय केदार देसाई ग्रीस अथेन्सला पॉवरलिफ्टिंगला तो जाऊन आलेला आहे. ओंकार राणे, प्राजक्ता पाटील हे ऑस्ट्रेलियाला जाऊन आलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा ओंकार राणेनं गोल्ड मेडल घेतलं होतं आणि कांस्यपदकसुद्धा त्यामध्ये आपण इंडियासाठी घेतलं होतं. दक्षिण कोरियाला आपला एक आशिष सावेकर जो विद्यार्थी होता तो फ्लोर हॉकी स्पर्धेमध्ये सुद्धा त्यानं कांस्यपदक आपल्या इंडियासाठी घेतलं होतं. आणि हे नुकतं क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांबरोबर शिक्षकांनाही त्यामध्ये संधी मिळाली होती. आमचे जे क्रीडा शिक्षक आहेत सुधीर मोरे, तर त्यांचीसुद्धा आयर्लंडला फुटबॉल कोच म्हणून त्यांची निवड झाली होती. तर आयर्लंडमधून त्याने आल्यानंतर दुसरे जे कोच होते आमचे विजय सातपुते आणि मी स्वतः कृष्णा चौगले, आम्ही ऑस्ट्रेलियाला आमची कोच म्हणून निवड झाली होती. म्हणजे यातून एक साध्य होतं की मुलांबरोबर शिक्षकांनाही बऱ्याच गोष्टी शिकण्याची संधी या ठिकाणी भेटलेली आहे आणि मुलांना तरी काय जितकं देता येईल तेवढं आम्ही संस्थेकडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा दिवस आहे तो जागतिक विद्यार्थी दिन आणि जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त आम्ही चेतना परिवाराकडून तमाम सर्व दिव्यांग बांधवांना आणि सर्व विद्यार्थ्यांना भरभरून अशा आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. चेतना विकास मंदिरामध्ये आपण या विद्यार्थ्यांशी गप्पा मारलो, पालकांचं विश्व समजून घेतलं. त्याच पद्धतीनं या ठिकाणचे असणारे अधीक्षक आणि संस्थापक अध्यक्ष या सगळ्यांकडून या सगळ्या गोष्टी आपण चेतना विकासचा प्रवास समजावून घेतला. खरंच आजच्या या जगामध्ये हे विद्यार्थी एक नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा आपणाला देण्याचा प्रयत्न करतात. शेवटी एक शेर मला आठवतो आणि तो म्हणजे शाखाओं से टूट कर जो बिखर जाते हैं हम वो पत्ते नहीं है, जाकर तूफानों से कह दो अपनी औकात में रहे. येणाऱ्या आव्हानांवरती मात करत स्वतःच्या जीवनाला आकार देणाऱ्या या मुलांना आज TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त शुभेच्छा.